येणाऱ्या पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटकडून आपण अधिकृत उमेदवार आहात। या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं विजन नेमकं काय असणार आहे, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरी हा प्रभाग आपण पाहिला असेल, जवळपास रेल्वे क्रॉसिंग पासून बाबदेव घाटापर्यंत ज्यात मोहम्मदवाडी असेल, उंडरी असेल, पिसोळी असेल, वडाचीवाडी असेल, हांडेवाडी असेल, अवतारवाडी असेल व उर्वरित हडपसरचा भाग, हा जर भाग पाहिला भौगोलिक तुम्ही तर फार मोठा आहे। आणि या प्रभागात रेल्वे क्रॉसिंग पासून हडपसर अद्दानी मोहम्मदवाडी ही जुनी कॉर्पोरेशन आहे आणि राहिलेली गावं नवीन कॉर्पोरेशन आहे। दोन्ही भागात पाहिलं तर विकास काम झालेलंच नाहीये। गेल्या 15 वर्षात या परिसरात कोणतंही विकास काम झालेलं नाहीये। ना लाईट आहे, ना पाणी आहे, ना ड्रेनेज आहे, ना रस्ते, डीपी रोड। वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी तसाच आहे, जेणेकरून रेल्वे अंडरपास झाला पाहिजे। जे आता अंडरपास आहेत ते 2-2 किलोमीटरचा वेढा टाकावा लागतो। अशा पद्धतीने आणि तासनतास त्या ब्रिज खाली ट्रॅफिक जाम असते। श्रीराम चौकात गेला रोज संध्याकाळी 4 तास ट्रॅफिक जाम आहे। सर्वात मोठा प्रश्न आहे वाहतुकीचा आणि पाण्याचा। समान पाणी पुरवठा अंतर्गत ज्या काही योजना राबवण्यात आलेल्या आहेत, टाक्या झाल्या परंतु त्याला कनेक्शन नाही, पाईपलाईन नाही। रामटिकडीच्या टाकीतच पाणी नाही तर या टाक्यांना पाणी येणार कसं? मूळ लष्कर पाणी पुरवठ्यातून रामटिकडी टाकीसाठी येणारी पाईपलाईनच नाहीये आणि त्याला लागणारे 3-3 हजार हाऊस पॉवरच्या मोटारी नाहीयेत। ते केल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाहीये। टाक्या बांधल्यात, त्याचं उद्घाटन केलं मंत्री महोदयांनी, परंतु टाकीत पाणी नाहीये। आणि या सर्व प्रभागात जवळपास प्रत्येक सोसायटी 3-3 लाख रुपये पाण्यासाठी मोजतायत। टँकरद्वारे पाणी पुरवठा आहे। रात्रभर दिवसभर रोडवर टँकर चालतात। अशा या प्रभागाचे हाल आहेत। आणि तुम्ही पाहिलं असेल, उंडरी परिसरात, पिसोळी परिसरात, मोहम्मदवाडी परिसरात मोठ्या मोठ्या गृहरचना आल्यात। हडपसरच्या परिसरात मोठ्या मोठ्या गृहरचना आल्यात, पण पाण्याची सुविधा नाही आणि पाण्याचा वणवा आहे। मुख्य म्हणजे आम्ही निवडून आल्यानंतर पाण्याची आणि रस्त्याची सोय करणार आहे। या परिसरात हडपसरच्या हद्दीत 22 डीपी रोड आहेत। मुख्यतः डीपी रोड विकसित करणार आहोत, त्याच्यामुळे वाहतुकीची समस्या सुटणार आहे। अशा पद्धतीने आमचं काम असणार आहे। ज्या ज्या प्रभागामध्ये प्रलंबित प्रश्न आहे ते प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कशा पद्धतीची ठोस पावलं पुढे चालून आपण उचलणार आहात, त्याबद्दल काय सांगता? हे पहा, आमचे राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत। ते अर्थमंत्री आहेत आणि ते शब्दाचे आणि वादेचे पक्के आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करताना आमचे आदरणीय आमदार चेतन तुपे पाटील आहेत। तेही उत्कृष्ट संसदपटू आणि कार्यक्षम आमदार आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत आणि अजितदादा विकास कामासाठी अग्रेसर असतात आणि ते कधीच निधी कमी पडून देत नाही। ज्या वेळेस आम्ही मागणी करतो त्या वेळेस ते निधीचा पुरवठा करतात आणि कामं मार्गी लावतात। विकास कामासाठी अजितदादा पवार हे तुम्हाला माहिती आहे किती अग्रेसर आणि किती कामाचे पक्के आहे आणि वाद्याचे पक्के आहे। अशा पद्धतीने ह्या भागाचा आम्ही विकास करून दाखवू। रस्ते असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, लाईट असेल, सर्व सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या 15 वर्षापासून या प्रभागात नाहीये। त्याचा वणवा आम्ही पुढील काळात संपून टाकू। प्रलंबित प्रश्नाविषयी तर सर्वजण बोलत असतात, मात्र महिला सशक्तीकरणाविषयी कोण बोलत नाहीये। महिला सशक्तीकरणासाठी आपण काय करणार आहात, काय सांगा? महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या परिसरात तुम्ही पाहिले असेल की जवळपास 12 कॉलेजेस आणि 12 हायस्कूल आहेत। याच्यात आम्ही महिलांसाठी प्राधान्याने ॲडमिशन देतो। इंजिनिअरिंग कॉलेज असेल, MBA असेल, कोणताही कोर्सेस असेल त्याच्यासाठी
पाठपुरावा करून ऍडमिशन घेऊन देतो आणि तसेच महिलांसाठी गृहउद्योगी चालू करून महिला सशिक्षित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, त्याबद्दल काय? वाढती गुन्हेगारी आमच्या परिसरात नाहीच आहे. झाली तर पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशन आहे. कमिशनर जे अमितेश कुमार कमिशनर आहे ते फार ऍक्टिव्ह आहेत आणि ते गुन्हेगाराला तुम्ही पुण्यात सर्व गुन्हेगारांना त्यांनी आळा घातलाय. जवळपास 100च्या वर मोके लावून गुन्हेगारांना आळा घातलाय. असं काही गुन्हेगारी झाली या परिसरात पोलीस स्टेशन आणि कमिशनरच्या माध्यमातून आम्ही त्या गुन्हेगारीला नक्कीच आळा घालू. होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेकडनं आपली अपेक्षा काय असणार आहे? पुन्हा बोला. होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेकडनं आपली अपेक्षा काय असणार आहे? जनतेकडून होणाऱ्या निवडणुकीत मतदान करणे एवढीच अपेक्षा. काम तर आम्ही करणार आहोत, काम करणारी माणसं आहे, काम करीत आलो आणि करीत राहू. नागरिकांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करा? या परिसराचा विकास ज्या पद्धतीने कोथरूड असेल, डेक्कन असेल, बाणेर बालेवाडी असेल, औंध या पद्धतीने या भागाचा विकास करू एवढंच आश्वासन देऊ आणि करून दाखवू.